नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा हार्दिक स्वागत करतो। आजचा हा वेगळा व्हिडिओ असणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना 2 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री होते तर यांनी दिवाळी भाऊबीज भेटची घोषणा तर केली। त्यानंतर सध्या सोशल मीडिया असेल, मोठे न्यूज चॅनल झी 24 तास असेल, साम टीव्ही असेल, तर या ठिकाणी दुसरी एक न्यूज आली होती की केवायसीला तात्पुरती स्थगिती। तर अशा ह्या 2 गोष्टी आलेल्या होत्या, परंतु अजून 2 ते 3 दिवस होऊन गेले तरी देखील या संदर्भात अजून शासनाची अधिकृत घोषणा झालेली नाही। केवळ मंत्र्यांनी घोषणा केली म्हणजे झालं नाही आहे। तर यासाठी लाडक्या बहिणींना भाऊबीज भेट यासाठी अधिकृत GR किंवा मंत्री आदित्य तटकरे यांची प्रेस कॉन्फरन्स होणे गरजेचं आहे। तर यामार्फत अजून काहीही घोषणा झालेली नाही, केवळ आश्वासनच देण्यात आलेलं आहे की काय असा प्रश्न देखील लाडक्या बहिणींसमोर निर्माण झालेला आहे। आणि लक्षात घ्या की लाडक्या बहिणींना जर ही भाऊबीज भेट जर मिळत असेल तर किती रुपयांचा लाभ त्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहे, तर असा प्रश्न देखील होता। तर 1500 रुपये वेगळे, ऑक्टोबर महिन्याचा लाभ वेगळा, तर असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत होते। पण लक्षात घ्या की भाऊबीज ओवाळणी म्हणजे दुसरं काही नसून एक्स्ट्राचे तुम्हाला पैसे मिळणार नसून जो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे तोच या महिन्यामध्ये भाऊबीज ओवाळणीच्या स्वरूपात देण्याचा विचार म्हणजे सरकारच्या मार्फत केला जाण्याची शक्यता आहे। ही सद्यस्थिती आहे। दिवाळी बोनस काय वेगळा काय मिळणार नाही, कारण का पुढील महिन्यांपासून जी डिसेंबर महिन्यापासून आगामी निवडणुका आहेत त्या सुरू होणार आहेत। तर याची आचारसंहिता चालू नोव्हेंबरपासून होणार आहे। त्यामुळे कदाचित लाडक्या बहिणींचा लाभ आहे तो आचारसंहितेच्या काळामध्ये वितरित केला जात नाही। याच्यामुळे 1 महिना अगोदर म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा लाभ आहे भाऊबीज ओवाळणी, तर या स्वरूपात म्हणजेच भाऊबीज भेटच्या स्वरूपात ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वितरित करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। परंतु अजून मंत्री आदित्य तटकरे यांचं ट्विटरचं पेज असेल या ठिकाणी किंवा त्यांची प्रेस कॉन्फरन्स असेल तर या संदर्भात अजून त्यांनी कोणतीच वाच्यता केली नाही। आम्ही देखील त्यांच्या प्रेस कॉन्फरन्सची वाट पाहतोय। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना दिवाळी भेट जर मिळत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, चांगलीच बातमी आहे, पण त्यासाठी अधिकृत घोषणा होणं गरजेचं आहे। तर याबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब होती की अनेक लाडक्या बहिणी EKYC सध्या करत आहेत, त्यांनी करूनच घ्यायचे आहे, कारण का पोर्टल सध्या प्रॉपर रन होतंय, चालतंय, त्यामुळे तुम्हाला EKYC करायची आहे। तर याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींचे पती किंवा वडील हयात नाही आहेत त्यांचा ऑप्शन देखील अजून मग पोर्टलवरती उपलब्ध झालेला नाही। त्यामुळे तुम्हाला पार्शियलीच व्हेरीफाय करून थांबायचं आहे, कारण का सध्या तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे तो तुम्हाला बिना KYC केली असेल किंवा नसेल तरी देखील मिळणार आहे। आणि EKYC साठीची मुदत डिसेंबरच्या मध्यापर्यंत वाढवण्यात आलेली आहे। त्यामुळे जर आता EKYCला स्थगिती मिळत असेल तर ही मुदत पुन्हा वाढवली जाणार आहे। आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे लाडक्या बहिणी EKYC करत आहेत। EKYC केल्यानंतर तुमचं आधार कार्ड आणि तुमच्या पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जात आहे। आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे यानंतर जर तुमच्या पतीच्या नावे 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न किंवा 4 चाकी वाहन असेल, गव्हर्नमेंट सर्वंट असेल, तर या सगळ्या गोष्टींमुळे तुमचा लाभ आहे तो बंद होऊ शकतो। जर तुम्ही पात्र असाल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे। तर काही अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता आला नाही आहे, EKYC त्यांची झाली तर त्यांचं व्हेरिफिकेशनमध्ये अर्ज अपात्र ठरवण्यात येऊ शकतो। तर या संदर्भातली स्पष्टता मंत्री आदित्य तटकरे या संदर्भात लवकरच देतील। आणि याबरोबर अजून ज्या लाडक्या बहिणी आहेत जून, जुलै आणि ऑगस्ट, तर या 3 महिन्याचे जे प्रलंबित हप्ते आहेत आता त्यांचा अर्ज पात्र झाला, परंतु अजून त्यांचे हप्ते वितरण मागील जे हप्ते वितरण आहेत ते राहिलेले आहेत। तर या संदर्भात देखील सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच मंत्री आदित्य तटकरे जोपर्यंत घोषणा करत नाही आहेत तोपर्यंत हप्ते वितरण होणार नाही। तुम्हाला करंट रेग्युलरचे हप्ते येणारच आहेत, पण मागील हप्त्यांसंदर्भात कोणतीच घोषणा झालेली नाही। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपेक्षित होत्या। आज तर वर्किंग डे आहे, नंतर पुन्हा 2 दिवसांची सुट्टी आहे। जर काय घोषणा झाली तर आज होण्याची शक्यता आहे आणि हप्ते वितरण जर होणार असेल तर पुढील हप्त्यामध्येच म्हणजे पुढील आठवड्यामध्ये होऊ शकतं। याचबरोबर तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।